दरवर्षी हजारो विद्यार्थी गावाकडून आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षणासाठी पुण्याला येत असतात। जेव्हा ही मुलं पुण्यात येत असतात तेव्हा पहिल्या दिवसापासूनच त्यांचा स्ट्रगल सुरू होत असतो। पहिल्या दिवसापासून त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागत असतात आणि दररोज नवीन नवीन चॅलेंजेस येत असतात। मी पुण्यात येण्याच्या आधी मला असं वाटायचं की आता आपली मजा आहे, आता आपण इकडे फिरणार तिकडे फिरणार, पोरांसोबत फिरणार, नवीन नवीन मित्र होणार। पण इथं आल्यावर मला समजलं की किती धावपळ आहे आणि किती कष्ट आहेत म्हणून। आज जर कोणाला ऍक्टर व्हायचं असेल तर तो मुंबईला जातो, पण जर एखाद्याला शिक्षण घ्यायचं असेल तर तो पुण्यात येतो। आणि जेव्हा ते पुण्याला येत असतात तेव्हा ते होप घेऊन येत असतात। त्यांच्या मागे एकच आशा असते की आपल्याला चांगलं कॉलेज भेटेल, नवीन गोष्टी अनुभवायला भेटतील आणि त्यांच्या मागे एक जिद्द असते की आपल्याला पुण्याला जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचंय। तर मी 2022 मध्ये पुण्याला आलो, कारण मी जिथं राहत होते तिथं शिक्षणाची सोय नव्हती आणि माझ्या गावात अशी खूप सारे मुलं आहेत की ज्यांना शिक्षण करायचंय पण तिथं सोय नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही। आणि या सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या लोकांना तर माहितीच नसतं आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहे। गौरवने पुण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर राहण्यासाठी घर बघायला सुरुवात केली। जेव्हा आम्ही सुरुवातीला रूम बघायला सुरुवात केली तेव्हा जाऊन आम्हाला समजलं की पुण्यात रेंट खूप जास्त आहे। रेंटचं पण ठीक आहे पण ते बॅचलर्सला पण ठेवत नाही, काही ठिकाणी तर बोर्डच लावलंय की बॅचलर्स अलाउड नाही म्हणून। आणि जेव्हा मी गौरवला विचारलं की पुण्यामध्ये तर पीजीची पण व्यवस्था असते आणि तिथं रेंट पण कमी असतं, मग तू तिथं का प्रयत्न नाही केले? जेव्हा आम्हाला रूम भेटला नाही ना तेव्हा मी पीजीवर पण राहायला गेलो, पण तिथं पण खूप प्रॉब्लेम आहे। कारण सुरुवातीला त्यांनी सांगितलं पण आमच्याकडे सर्व फॅसिलिटी आहेत, जसं की गिझर, वॉशिंग मशीन, हाऊसकीपिंगला माणूस, वायफाय वगैरे, आणि सुरुवातीला त्यांनी दिल्या पण ते हळूहळू बंद केल्या। ते सगळं ठीक आहे कारण या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत आणि खरा प्रॉब्लेम तर आहे की त्यांनी 3 जणांच्या रूम मध्ये 6 जण कोंबलेत आणि काही करता पण येत नव्हतं कारण आमचीच मजबुरी होती। गौरवला एक चांगली पीजी भेटली आणि त्याची राहण्याची व्यवस्था तर झालेली, पण आता बारी होती त्याच्या जेवणाची। सुरुवातीला आम्ही मेस लावलेली नव्हती कारण आम्ही रोज बाहेर जेवायला जात होतो आणि रोज नवीन नवीन खात होतो। तर सुरुवातीला हे सगळं चांगलं वाटायचं, भारी वाटायचं एकदम, पण नंतर आमच्या खिशाला ताण पडू लागला, म्हणजे खिशाला पण परवडलं पाहिजे ना। यानंतर गौरवने मेस बघायला सुरुवात केली आणि मेस साठी तो अनेक ठिकाणी गेला। अनेक ठिकाणी त्याने रेट विचारले, जेवणात काय काय भेटणार याची चौकशी केली आणि मेस पण जॉईन केले, पण खूप वेळा त्याला जेवणाची चवच आवडली नाही। काही ठिकाणी तर असे जेवण होते जिथं त्या जेवणाला चवच नव्हती, म्हणजे एकदम सगळ्याच मेस मध्ये वाईट जेवण भेटतं असं काही नाही। अशा बाकी खूप साऱ्या मेस होत्या की जिथे चांगलं जेवण भेटायचं। इथं जेवण किती पण भारी असू दे पण घरच्या जेवणाची चव येत नाही आणि मी जेव्हा पण जेवण करत होतो तेव्हा मला घरच्या जेवणाची आठवण येत होती। पुढे गौरवने सांगितलं की त्याला पुण्यात ऍडजस्ट होण्यासाठी, सेटल होण्यासाठी खूप वेळ लागलेला, कारण इथलं राहणं, फिरणं, वागणं या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नवीन होत्या आणि त्याला असं वाटायचं की लोक त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या राहण्यावरून त्याला जज करते। पण हळूहळू वेळेनुसार तो या पुण्यामध्ये सेटल होत गेला आणि गौरवला अशा कितीतरी छोट्या मोठ्या अडचणी आल्या। आणि जेव्हा आम्ही गौरवला विचारले की या सगळ्या प्रवासात तुला सगळ्यात मोठी अडचण कोणती आली, तेव्हा त्यांनी सांगितलं की घरच्यांच्या आठवण। गौरवने सांगितलं की सुरुवातीला तर त्याला घरच्यांची आठवण येत नव्हती कारण त्याच्याकडे नवीन मित्र होते, तो दररोज बाहेर फिरायला जायचा, दररोज नवीन नवीन बाहेर खायचा आणि या सगळ्यांमुळे त्याला कसलीच घरच्यांची आठवण आली नाही। पण जेव्हा तो एकटा पडला, जेव्हा तो एकटा राहायचा, तेव्हा त्याला घरच्यांची आठवण येऊ लागलेली। आणि गौरवने हे सुद्धा सांगितलं की अनेकदा तो घरच्यांच्या आठवणीत रडला देखील आहे। गौरवला पुण्यात येऊन आज 3 वर्ष पूर्ण झाले आहे आणि पुण्यात राहून त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि एका चांगल्या ठिकाणी जॉब करत आहे आणि या सगळ्या प्रवासातून तो खूप काही शिकला। हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच मोटिव्ह होता की जे विद्यार्थी आपलं गाव सोडून शहरात जातात शिक्षणासाठी, त्यांचा काय स्ट्रगल असतो, त्यांची काय स्टोरी असते, हे सगळं मला तुमच्या समोर मांडायचं होतं आणि आय होप मी ते चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर मांडू शकलो। बाकी फर्स्ट टाइम मी आउटडोर शूट केलं आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।